दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं सुहासिनी आशाबरोबर पल्लवीला आपल्यासोबत घेऊन जायचं असं म्हणते. पल्लवीला घेऊन जाण्यासाठी आशा सगळ्यांना सांगते की गावात तिला एकटं एकटं राहावं लागेल, पण पल्लवी बरोबर असेल तर तिची काळजी सुद्धा घेतली जाईल. नाना पल्लवीला पाठवण्यासाठी रंजनाला समजवायला निघतात. विजयकडे अभिजितचा फोन येतो, जो पल्लवीला समजवण्याबद्दल सांगतो. आता पुढे तो कुठलीही अशी गोष्ट किंवा असं काहीही काम करता कामा नये ज्यामुळे अभिजित किंवा त्याच्या घरच्यांना दुःख होईल किंवा त्यांना वाईट वाटेल. बस हेच सांगायला आलो होतो. येतो मी आता. बाय. आय एम सॉरी. मी आता तुम्हाला काही मदत नाही करू शकणार. तुम्हाला औषधांची नाही, आशीर्वादांची गरज आहे. ओ माय गॉड, तू मला घाबरवूनच टाकलं हो होतं की नाही? हीच तर एका चांगल्या ऍक्टरची ओळख आहे. खरोखरच खूपच मस्त ऍक्ट्रेस आहेस तू. आणि बोलत तर अशी होतीस की असं वाटत होतं खरोखरच डॉक्टरशी बोल. रिअली? चल, कमीत कमी तुला पटलं तर की मी एक चांगली ऍक्टर होऊ शकते. अरे, तू का अस्वस्थ झालीयस आता? अस्वस्थ तर मी व्हायला पाहिजे. डॉक्टर अपर्णा कोणी दुसऱ्याच आहेत आणि तुझ्या घरच्यांसाठी डॉक्टर अपर्णा मीच आहे. जर एखाद दिवशी हे सगळं उघडकीला आलं तर? थँक्यू सो मच सीमा, तू मला मदत केलीस. जर तू मला मदत नसती केलीस ना तर मी आणि मम्मी एवढ्या सहजासहजी पटवून देऊ शकलो नसतो सगळ्यांना की मी प्रेग्नेंट आहे. माझा असा प्रॉब्लेम आहे की मला शहरापासून दूर जाणं फार गरजेचं आहे. बास बास, इमोशनल व्हायची मुळीच गरज नाहीये. आपण दोघी कॉलेजच्या मैत्रिणी आहोत ना आशा. शिवाय एकमेकांची मदत करण्याची संधी किती कमी मिळते. आठवतंय तुला जेव्हा पप्पांवर ऍक्सिडेंटल डेथचा आरोप लावण्यात आला होता आणि तू माझ्या पप्पांना निर्दोष सिद्ध केलं होतंस. जर तो आरोप सिद्ध झाला असता आशा तर माझे पप्पा तर तोंड दाखवण्याच्या लायक राहिले नसते. ते उपकार मी आजपर्यंत नाही विसरले आशा. सीमा, डॉक्टर अपर्णा, ती गोष्ट तर आता जुनी होऊन गेली आहे, सोड ना. माझे पप्पा म्हणतात की उपकार कधीही विसरायचे नसतात. आणि खरंच आहे ना आशा, ते
जर तू ते नसतं केलंस तर आज जे काही आहे आमच्याकडे त्यापैकी काहीच नसतं. आणि जर हे क्लिनिक नसतं आमचं तर मी डॉक्टर बनून एवढ्या सहजपणे विजयला कशी भेटू शकले असते आणि आपल्या या संपूर्ण नाटकासाठी मला काही वेगळाच विचार करावा लागला असता. असो, सोडत आहे सगळं. मी आज तुला हे सांगायला आले होते की मी आणि मम्मी घरच्या सगळ्यांना कन्व्हिन्स करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय की आम्हाला बाहेर जाणं खूप गरजेचं आहे. होऊ शकतं सीमा, ह्यामध्ये मला तुझ्या मदतीची परत गरज पडेल. अरे मग ह्यात काय प्रॉब्लेम आहे? जिथे कुठे यायचं असेल मला सांग, लगेच पोहोचेन मी डॉक्टर अपर्णा बनून. अच्छा हे सांग, पल्लवी कशी आहे? ठीक आहे. सुनबाई, जर तुला वाटत असेल की पल्लवीला काही आजार आहे तर मी आजच स्वतः तिला घेऊन जाईन आणि डॉक्टरांकडून चेकअप पण करून घेईन. पण तुमचं म्हणणं ती ऐकेल का मम्मी? जेव्हा मी ह्याबद्दल बोलले होते तेव्हा माझ्यावर तर खूप भडकली होती ती. म्हणजे तुमच्यावर नको भडकायला ना. ती भडकू दे किंवा नाराज होऊ दे, पण तुझं समाधान व्हावं म्हणून मी तिचा चेकअप नक्की करून घेईन. चांगलंय. चला, माझ्यामुळे पल्लवीचा आजार तरी कळेल आपल्याला. मग तिचा उपचारही होऊ दे. मला अजून काय पाहिजे? माहित नाही पल्लवी अजून कशी नाही आली. बाबा पण तिची वाट पाहून निघून गेले. आता सूट सुद्धा तुम्हीच देऊन ठेवली आहेत ना मम्मी. आता सूट देणं ही चांगलंच असतं, पण इतकी जास्त सूट देणं सुद्धा योग्य नाही ना. अगं पल्लवी बेटा, आलीस तू? बाळा कुठे गेली होतीस? बाबा आले होते तुला भेटायला आणि तू घरामध्ये नव्हतीस. नानू मला भेटायला आले होते? हो, त्यांना कदाचित तुला काही समजवायचं होतं. बाबा तुला काही दिवसांकरिता आशासोबत पाठवायचं म्हणत होते. कदाचित त्यामुळेच मग तुझ्याशी बोलायचं असेल त्यांना. नानू आले आणि इतक्या लवकर निघून सुद्धा गेले? कधीच कुणासाठी वेळ थांबत नाही पल्लवी. कदाचित तुला निघून जाणाऱ्या वेळेची जाणीव नाहीये. पल्लवी, तू माझ्यासोबत चल. तुमच्यासोबत? कुठे मम्मी? सांगते तुला. तू चल तर आधी माझ्यासोबत. चल बघू. अहो मम्मी, तुम्ही मला इथे का घेऊन आलात? तुझा चेकअप करण्यासाठी. पल्लवी, तू मला समज किंवा नको समजूस, पण जर तुला काही प्रॉब्लेम असेल तर माझ्यापासून लपवण्याची काय गरज आहे? प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग हे खरं नाहीये की तू घरामध्ये औषधं घेत होतीस आणि वैशालीने तुला पाहिलं होतं? जर तुला काहीच प्रॉब्लेम नसेल तर औषधं घेण्याची काय गरज आहे? औषधा? त्या विटॅमिन्स होत्या, विटॅमिन्सच्या गोळ्या. मी दीदींना सुद्धा सांगितलं होतं हे सगळं. विटॅमिन्सच्या गोळ्या घेत होतीस म्हणजे तुला अशक्तपणा आहे बेटा. तर मग ही गोष्ट तुम्हाला ह्या अगोदर का नाही सांगितली? हे बघ बाळा, माझं तर एकच म्हणणं आहे की सून ही मुलीपेक्षा जास्त जवळची असते. आशा, मला तुझी साडी खूपच आवडली आहे. थँक्यू. आणि मला तुला मुलीप्रमाणेच सांभाळायचं आहे बेटा. पल्लवी इथे काय करते? आणि पल्लवी बरोबर ह्या कोण आहेत? ह्या पल्लवीच्या सासूबाई आहेत. मला वाटतं की कसली तरी गडबड नसती झाली म्हणजे मिळवलं. म्हणजे त्यांना पल्लवीवर संशय वगैरे. हो, तू बरोबर बोलतेस. अशा अवस्थेमध्ये तर तब्येत कधीही खराब होऊ शकते आणि त्या कारणामुळे संशय पण येऊ शकतो. तू डॉक्टर अपर्णा बनून जा आणि हे प्रकरण सांभाळून घे. आशा, मी विजय समोर डॉक्टर अपर्णा बनून येऊ शकते, पण अशी सर्वांसमोर तर नाही ना. शिवाय
डॉक्टर अपर्णा ऑलरेडी क्लिनिकमध्ये उपस्थित आहेत. मला वाटते की या पल्लवीला घेऊन डॉक्टर अपर्णांनाच भेटायला आले असतील. जर असं झालं तर हे प्रकरण सगळ्यांसमोर उघडं पडेल. कारण डॉक्टर अपर्णांनी पल्लवीला चेक केलं होतं आणि सांगितलं होतं की ती प्रेग्नेंट आहे. आणि त्यांना तर असं वाटतंय की पल्लवी आशा आहे. जर पल्लवी डॉक्टर अपर्णांकडे गेली तर सगळं पितळ उघडं पडेल आमचं. घाबरू नकोस बाळा, त्या इंजेक्शन नाही देणार. मम्मी तुम्हाला कळत कसं नाहीये, म्हणजे काय विचार करून तुम्ही मला इथे आणलंय? पल्लवी, माझे विचार काही वेगळे नाहीयेत. खुश राहण्यासाठी तब्येत चांगली असणं फार गरजेचं आहे. आणि मी तुला इकडे यासाठी घेऊन आली आहे की तुला जर काही त्रास असेल तर तुझ्यावर उपचार झाला पाहिजे. काय झालं बेटा? काही नाही मम्मी, तुमचं प्रेम बघून मन भरून आलं. पण मम्मी, माझ्यावर विश्वास ठेवा, मला कोणताच आजार नाहीये, मला काहीच नाही झालंय. परमेश्वर करो आणि तुला कुठलाच आजार नसेल. मम्मी, तुम्ही प्लीज समजून घ्यायचा प्रयत्न करा. तसं सुद्धा मला इथे हॉस्पिटलमध्ये येणं, डॉक्टर्स, औषधं अजिबात नाही आवडत. ठीक आहे ना बाळा, आता आलोच आहोत तर चेकअप करूनच घेऊ एकदा. तू काळजी कशाला करते, सगळं ठीक होईल. रेखा ही भाग्याची. नाही बाबा, नाही, असं नाही होऊ शकत. हे खरं कसं काय असू शकतं? हेच खरं आहे बेटा. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहून आलोय. विजय आणि पल्लवीला एकत्र पाहून माझा स्वतःचाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण बेटा, डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींकडे दुर्लक्षही करू शकत नाही ना. बाबा, कालची गोष्ट वेगळी होती. पल्लवी आता अभिजितची पत्नी आहे, त्यांच्या घरची सून आहे. एवढी मोठी चूक कशी काय करू शकते ती? लग्नानंतर सुद्धा तिने विजयला भेटणं थांबवलेलं नाही. बेटा, मी स्वतःच कधी या गोष्टीची कल्पना करू शकत नाही. विजय आणि पल्लवीला एकत्र पाहून असं वाटतंय की रंजनाजींच्या घरच्या भांडणाच्या कारणामागे विजय तर नाही. हो, कदाचित तुमचं म्हणणं बरोबर असेल. कारण की रंजनाना सुद्धा या गोष्टीवर हरकत होतीच की पल्लवी आशाला भेटायला कधी सुद्धा तिकडे जाते म्हणून. आणि वैशालीची सुद्धा याच गोष्टीवर हरकत होती. म्हणजे असं तर नाहीये ना की पल्लवी आशाला भेटण्याचा बहाणा करून विजयला भेटायला जात होती? बेटा, आपण तर असा विचार करत होतो की नवीन नवीन लग्न झाले आहे आणि अभिजितच्या जाण्यामुळे पल्लवी अस्वस्थ आणि उदास असते. पण ह्या गोष्टीचा पुन्हा विचार करता येणार नाही का की अभिजित नसल्यामुळेच पल्लवी एकवार पुन्हा विजयच्या जवळ येते. समस्या भले कोणतीही असो बाबा, पण जर या गोष्टीमध्ये जरा सुद्धा खरेपणा असेल तर पल्लवी अभिजित आणि आशा दोघांच्याही आयुष्याशी खेळ करते आणि ती त्या दोघांचंही घर उद्ध्वस्त करून टाकेल. मला तर समजतच नाही की एवढं सगळं होऊनही पल्लवी एवढा मोठा मूर्खपणा कसा काय करू शकते. बेटा, मी ही गोष्ट तुम्हा दोघांना यासाठी सांगितली आहे की तुम्ही विचार करून दोघंही ठरवू शकाल की आता काय करायला हवं. मला तर वाटतंय बाबा की सगळ्यात आधी मला आशाशी बोलायला हवं. हो बेटा, तू आशाशी बोल ह्याबद्दल. तिला सांगून टाक. आणि जर तिला माहिती नसेल तर तिला हे सांग की मी स्वतः विजय आणि पल्लवीला एकत्र पाहिलेलं आहे. मम्मी, हं? तुम्ही बसा, मी आले. ठीक आहे.
ही कुठे गेली? बस आता येईलच एवढ्यात. आम्ही खरं तर तिच्या चेकअपसाठी आलो आहोत. सगळ्या चेकअप्स तर झाल्या आहेत. काय? हो, नो प्रॉब्लेम. पुढच्या महिन्यात तुम्ही सोनोग्राफीसाठी घेऊन या तिला. बाळ अगदी सही सलामत आहे. तुम्ही असं का पाहताय? माझी सून आई होणार आहे का? तुम्ही तर असं बोलताय की जसं काही तुम्हाला काही माहीतच नाहीये. ही फाईल ठेवा, मी आले लगेच. माझी सून आई होणार आहे. चला मम्मी. सुनबाई, सुनबाई, एवढी मोठी आनंदाची बातमी तू माझ्यापासून लपवलीस का? अगं, यापेक्षा मोठी गोष्ट तर माझ्यासाठी काही असूच शकत नाही. बाळा, मला तर हे कळत नाहीये की ही गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस की तू आई होणार आहेस. अच्छा, अभिजितला फोन करून ही आनंदाची बातमी देऊन टाकते. लवकर फोन लाव, लवकर लाव ना. दे, मीच फोन करते. तू तर हे ऐकल्यावर आनंदाने वेडाच होऊन जाईल. मम्मी, हे हे काय करताय तुम्ही? अगं, त्याला फोन करते आहे. त्याला मला सांगू तर दे. रेखा ही भाग्याची. अरे, तुम्ही दोघी इथे कशा काय? तुमची ती मैत्रीण आशा ना? आशा नाही आली? हो हो, ती नाही आली. मम्मी, या आहे डॉक्टर अपर्णा. नमस्ते. नमस्कार डॉक्टर. असं दिसते आशाचा इलाज ह्याच हॉस्पिटलमध्ये होतो आहे. आणि सुनबाई, तू आधी सुद्धा इथे येऊन गेलीस ना? हो, आशा बरोबर. अरे, ही फाईल तुमच्याकडे कशी काय आली? ही तर आशाची फाईल आहे ना? आशाची? खरं तर त्या नर्सने सांगितलं की माझी सून आई होणार आहे म्हणून. ओ नाही, असं काहीच नाही आहे. ॲक्च्युली ही आशाची फाईल आहे. ॲक्च्युली नर्सला थोडा गैरसमज झाला असेल. ह्या आशाबरोबर आल्या होत्या ना चेकअपसाठी, त्यामुळे नर्सला वाटलं असेल की ह्याच आशा आहेत. आशा आई होणार आहेत, या नाही. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. मला तर खरोखरच वाटलं होतं की माझी सून आई होणार आहे. नाही, अशी कोणतीच गोष्ट नाही आहे. डॉक्टर, मला वाटतं की तुम्ही हिचा सुद्धा एकदा चेकअप करा. बघा तिला काही प्रॉब्लेम तर नाही. नाही, ह्यांना कोणताच आजार नाही आहे. मी त्या दिवशी सुद्धा ह्यांना समजावलं होतं आणि काही औषधं सुद्धा लिहून दिली होती. हो ना? ह्यांना फक्त थोडंसं विकनेस आहे. तुम्हाला मी समजावलं होतं ना की काही दिवसांकरिता आपल्या हस्बंडबरोबर सुट्टीवर जा म्हणून. एकाच जागी राहिल्याने विकनेस येतो कधी कधी. तुम्ही यांच्या सासूबाई आहात ना? तुम्ही यांना का नाही समजावत की काही दिवसांकरिता ह्यांनी फिरायला जावं म्हणून? डॉक्टर, तुम्हाला कदाचित माहीत नाही, माझा मुलगा सुद्धा इथे नाहीये. ओके, तुम्ही विचार करा मग याबद्दल. मी निघते आता. टेक केअर. बाय. मम्मी, काय बेटा, कुठे होतीस तू? कधीपासून वाट पाहत होते मी. मम्मी,
आज जे घडणार होतं ना त्याबद्दल तर तुम्ही विचारही करू शकत नाही. आणि जर ते घडलं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. असं काय घडणार होतं आशा? मम्मी, जर तुम्ही ते ऐकलं असतात ना तर तुम्ही सुद्धा अस्वस्थ झाला असता. मला असं वाटतं की पल्लवीच्या सासूबाईंना पल्लवीवर नक्कीच संशय आलेला आहे. काय? हो मम्मी, तेव्हाच तर त्या तिला घेऊन अपर्णाच्या मेटर्निटी होमला आल्या होत्या, जिथे तिची ट्रीटमेंट ऑलरेडी आशा या नावाने चालू आहे. हे परमेश्वरा, हे सगळं काय चाललंय? हे तू काय बोलतेस सोनबाई? मी तेच सांगते जे खरं आहे. आणि सांगू तुम्हाला, जेव्हा पल्लवीच्या सासूबाईंनी नर्सला सांगितलं की पल्लवीचं चेकअप करायचं आहे, तेव्हा माझी फाईल त्यांच्या हातात देऊन म्हणाली की ती आई होणार आहे. नाही सोनबाई, हे सगळं हे तर चांगलं झालं मम्मी की त्यावेळी सीमा माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये होती. तिने एकदा पुन्हा डॉक्टर अपर्णा सेन बनून सगळं प्रकरण सांभाळून घेतलं. हे सांगून की ती फाईल माझी आहे, नर्सने चुकून त्यांना दिली आहे. मम्मी, तुम्ही तर म्हणाला होतात की ह्या बाबतीत कुणाला काहीच समजणार नाही, पण जी परिस्थिती समोर येते त्याच्या परिणामांचा विचार तुम्ही करू शकता किंवा मी. तू अगदी बरोबरच बोलतेस सोनबाई. हे सगळं मी यासाठी बोलले कारण माझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. देवाला नाही वाटत की माझं घराणं निर्वंश व्हावं, त्यामुळेच त्याने सीमाला ऐनवेळी पाठवलं मदतीला. मम्मी, माहिती नाही परमेश्वराची काय मर्जी आहे, पण पल्लवीला चेकअपसाठी पुन्हा बोलवावंच लागेल. आशा, काय पल्लवी बरोबर भेट झाली तुझी? नाही विजय, पण का? तू असं का विचारतोयस? जर तिला भेटलीस तर तिला समजाव की अभिजित सारखा चांगला माणूस तिच्या आयुष्यात आलेला आहे एका पतीच्या रूपाने. तेव्हा तिनं कुठलंही असं काम करू नये ज्याने अभिजितला थोडं सुद्धा वाईट वाटेल. बेटा, पल्लवीने असं केलंय तरी काय ज्यामुळे तू इतका चिडलायस तिच्यावर? माहित नाही, पण पल्लवी जाणून बुजून असं काहीतरी नक्कीच करते ज्यामुळे तिच्या घरातलं वातावरण खराब होतंय. त्यासाठीच मी पल्लवीला भेटायला बोलवलं होतं. रेखा ही भाग्याची. काय? तिला हे समजावण्यासाठी की तिने नात्यांचं महत्त्व ओळखलं पाहिजे. मग तुम्ही दोघं भेटला होतात? हो, अभिजीतचा फोन आल्यानंतर मी पल्लवीलाच भेटायला गेलो होतो. तिने मला तर काहीच सांगितलं नाही, पण तू नक्की तिला विचार एकदा की असं नेमकं काय झालंय की अभिजितला मला फोन करावा लागला. आशा, आता काय होईल? सुनबाई, हे बघ सुनबाई, नाराज होऊ नकोस. आज वैशालीने मला सांगितलं की तिने तुला औषध घेताना पाहिलं होतं. मग मी विचार केला, बाळा, म्हणजे असं तर नाही की आम्हाला त्रास होऊ नये म्हणून तू आपल्या आजारपणाबद्दल आम्हाला काहीच नाही बोलली. म्हणूनच मी तुला डॉक्टरांकडे घेऊन गेले चेकअप करून घेण्यासाठी. चांगलंच झालं ना मम्मी, तुमच्या मनाला सुद्धा समाधान मिळालं आणि दीदींचा सुद्धा गैरसमज दूर झाला. ऐक सुनबाई, बाबा सांगत होते की आशाला डॉक्टरांनी एखाद्या मोकळ्या जागी जायला सांगितलेलं आहे. आणि बाबा हे सुद्धा सांगत होते की आशा तुला आपल्याबरोबर घेऊन जायचंय म्हणते. हो मम्मी, आशाने सुद्धा मला याबद्दल विचारलं होतं, पण मी तिला सरळ सरळ नकार दिला की मी तिच्याबरोबर कुठेही नाही जाणार. आशाला माहितीये? हो बाबा, फक्त माहिती नाहीये. खरं तर हे आहे
की आज दुपारी अभिजितचा फोन आला होता आणि त्याच फोन नंतर विजय पल्लवीला समजवायला गेला होता. असं वाटतंय की आपण जे काय करतोय ना मम्मी, तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं आहे. पल्लवीच्या सासूबाई जेव्हा तिला घेऊन इथे आल्या होत्या तेव्हा पल्लवीची काय अवस्था होती तुम्ही पाहिली असतीत ना तरच समजलं असतं तुम्हाला. कधी कधी गोष्टी गुंतागुंतीच्या होतात, पण नेहमीच तर असं नाही.